उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। श्रीगोंदा तालुक्यातील अंगेवाडी आणि बोरी या ठिकाणी काल रात्री संध्याकाळपासून तर रात्रीपर्यंत जे वाळवट आलं होतं आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालेलं आहे या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आमच्या समवेत महसूल, त्याचबरोबर ग्रामविकास आणि प्रशासन सुव्यवस्था योग्य राहावी या हिशोबाने पोलीस प्रशासन आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांची प्राथमिक स्वरूपामध्ये 1-2-3 ठिकाणी पाहणी केली आहे। पण जो प्राथमिक अंदाज समोर येतोय तो कमीत कमी 250 ते 300 एकरावरती शेतकऱ्यांचं डाळिंबाचं नुकसान झालं असण्याची अपेक्षा किंवा एक अनुमान लावण्यात येत आहे। आणि हे नुकसान खूप मोठं आहे आणि त्यातले त्यात नव्याने त्यांनी बागा धरल्या होत्या अशा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। ज्या बागांना पहिलं वर्ष होतं आणि भारसुद्धा आला होता आणि संपूर्ण झाड झोपलेलं आहे। माझी सरकारला एक विनंती असणार आहे, हे प्रशासन खूप तत्पर आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासूनच स्पॉटवरती जाऊन पंचनामेसुद्धा प्रशासनाने केले, पण नुसते पंचनामे न होता या सर्व शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालं आहे अशांना कुठे ना कुठे कमीत कमी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत तरी शासनाच्या वतीने झाली पाहिजे। या अनुषंगाने आम्ही नक्कीच मुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्र्यांकडे त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाची सुद्धा एक मागणी करणार आहोत। माझी मीडियामार्फत सरकारला विनंती असणार आहे की तात्काळ उरले सुरले शेतकऱ्यांचे सुद्धा पंचनामे झाले पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून एखादी चांगली मदत या सर्व शेतकऱ्यांना झाली पाहिजे। कारण तसं पाहिलं तर जरी 250-300 एकर ऐकायला आकडा कमी वाटत असेल, पण नुकसान काही 100 कोटीमध्ये ह्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे। एका बागेची किंमत ही 10 लाखापासून 25 लाखापर्यंत होत असते आणि असे जर एकरी आणि असं जर तुम्ही गणित मांडलं तर किती पुढे जाईल याचा आपण म्हणजे आकडासुद्धा लावू शकणार नाही की याची बेरीजसुद्धा करू शकणार नाही। तर अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणचे काही जे सौर पंप आहेत त्यांचे सौर पॅनलसुद्धा उडून गेलेले आहेत, त्यांचीसुद्धा आम्ही ऊर्जा खात्याच्या माध्यमातून पुनश्च एकदा त्यांना इन्शुरन्स क्लेम कसा होईल किंवा त्यांची जे काही यंत्रणा नादुरुस्त झाली असेल तीसुद्धा दुरुस्त कशी करण्यात येईल याचासुद्धा प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सूचना दिल्या जातील। याची तात्काळ कारवाई होणं अपेक्षित आहे आणि याची दखल सगळीकडेच म्हणजे शेतकऱ्यांना एक विनंती असणार आहे। नैसर्गिक संकट आहे ते आपल्या हातात नाही, पण ह्या संकटामध्ये सरकारच्या माध्यमातून नक्कीच धीर देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि प्रशासनाचेही विशेष कौतुक केलं पाहिजे। हे काल संध्याकाळी ही घटना घडली आणि सकाळी 6 वाजल्यापासून प्रशासन तत्परपणे शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेलं आहे। तेव्हा अशाच तत्परतेने जर काम राहिलं तर नक्कीच शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य जनता याच्यामध्ये कुठेतरी समन्वय होऊन भविष्यातल्या अशा काही घटना जरी आपण टाळू शकत नसू या घटनेतनं कुठे ना कुठे धीर देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।